Good evening to all studious students. Today we are going to learn voice, particularly active voice and passive voice. It means we have to see how active is changed into passive voice or passive voice is changed into active voice. First of all, try to understand there are two kinds of voices. These are active voice and passive voice. We are so familiar with the two topics. It means active and passive. But it is not easy to change active voice into passive voice or to change passive voice into active voice. But we have to deal with it. We have to understand it. Without voice, we can't speak English well. We can't use English well. I will use our mother tongue in order to you understand well. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हाईसचा विचार करत आहोत. याच्यामध्ये दोन व्हाईस आहेत, एक ऍक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस. आता ऍक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस असं गृहीत धरलं जातं की साधारणतः तो विद्यार्थी टेन्स मध्ये परिपूर्ण आहे. आणि टेन्स म्हटलं की माणसाला टेन्शन येतं, विद्यार्थ्याला टेन्शन येतं, शिक्षकाला टेन्शन येतं. टेन्स म्हटलं की प्रत्येक जण टेन्स होतो. त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी आहे. कारण टेन्सेस वर कमांड असणं हे कसं चुकीचं आहे, तर त्याच्यापूर्वी आपल्याला पार्ट ऑफ स्पीच वेल अंडरस्टँड पाहिजे. पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपल्याला व्हर्ब आणि व्हर्ब फॉर्म्स आपल्याला पूर्णपणे आकलित पाहिजे. कारण काय आहे की जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सचं जे हर्ट असतं ते व्हर्ब असतं. विदाउट व्हर्ब we cannot make a sentence, but a verb can make a sentence. For example, stop. This is the sentence. This is a sentence. Stop means here command आहे, ऑर्डर आहे, याचा अर्थ इथं थांबा. मग आता अशा वेळेस आपल्याला पहिली गोष्ट सेंटेन्स मध्ये व्हर्ब कळायला पाहिजे. व्हर्ब प्रत्येक जे व्हर्ब आहे ते ऍक्टिव्ह मध्ये किंवा पॅसिव्ह मध्ये वापरलं जातं असं नाही. काही व्हर्बच ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये आपल्याला चेंज होतो किंवा ते ऍक्टिव्ह व्हाईस मध्ये असतात, पॅसिव्ह व्हाईस मध्ये असतात. म्हणजे काय की आपण जे सेंटेन्स तयार करतो त्याच्यातले काही सेंटेन्सेस फक्त व्हाईस मध्ये असतात, काही सेंटेन्सेस व्हाईस मध्ये नसतात. आता कशावरून ठरवायचं की सेंटेन्स व्हाईस मध्ये आहे का नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला टू टाइप्स ऑफ व्हर्ब टाइप ऑफ व्हर्ब माहित पाहिजे. ते कोणते आहेत, तर ते आहेत ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. इनट्रान्झिटिव्ह आता इनट्रान्झिटिव्ह म्हणजे नॉट ट्रान्झिटिव्ह.
मग याचा अर्थ काय की काही आता ट्रान्झिटिव्ह व्हर्ब कोणते की असे काही क्रियापद आहेत की त्यांना ऑब्जेक्ट येतं वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि असे काही क्रियापद आहेत की त्यांना ऑब्जेक्ट येत नाही नो ऑब्जेक्ट फॉर एक्झाम्पल स्टॉप हे जे वर्ब आहे हे वर्ब आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये सापडेल आणि समजा गो आहे किंवा फार आहे हे वर्ब आपल्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये सापडेल म्हणजे याला ऑब्जेक्ट येऊ शकत नाही उदाहरणार्थ काइट फ्लाय किंवा अ बर्ड फ्लाइंग तसा आय स्टॉप अ स्टार नाउ ट्राय टू अंडरस्टँड here it is subject it is verb and it is object here it is subject it is verb there is no object that is why it cannot be in any voice it means we cannot change the sentence into passive voice first of all I will tell you how what can we change we will go tense by tense to change active into passive. For example, first of all, we will see simple tenses. Here there are three simple tenses: simple present, simple past, and simple future. For example, suppose we can take a verb, very familiar word. For example, write. We should know the all forms of write. The forms of write are write, write, writing, wrote, and written. Deliberately, I have taken the very familiar word in order to understand you easily. Here, write. Now I will make sentences into three different tenses. For example, I write an essay. Simple past. I wrote an essay. Simple future. I shall write an essay. Try to understand. First of all, we consider only simple tenses. First, I will write an essay. It is in simple present tense. I wrote an essay. It is in simple past tense. I shall write an essay. It is in simple future tense. आता आपल्याला काय करायचं की प्रत्येक वाक्याचं अशिवायच करायचं. आता फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड. जे जे मी वाक्य लिहिलेले आहेत ते विशिष्ट काळामध्ये आहेत आणि विशिष्ट काळाबरोबर ते
ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे काय की आय राईट अँड एसे हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तर आहे, पण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा ते वाक्य आहे. आय राईट अँड एसे हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे, पण त्याचबरोबर ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा आहे. आय कॅन राईट अँड एसे हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वाक्य आहेत, पण त्याचबरोबर ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. याचा अर्थ काय की टेन्स मध्ये जे जे वाक्य आपण अभ्यासलेले आहेत ते सगळे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वापरलेले आहेत. आता ऍक्टिव्ह व्हॉइस का वापरायचा आणि पॅसिव्ह व्हॉइस का वापरायचा हे एकदा समजून घ्या. समजा आपण जर चालता चालता असं पाहिलं की एखाद्या ठिकाणी एखादी मोटरसायकल किंवा घरी आपल्या जर समजा काही पाहुणे आले आणि त्यांच्यासाठी त्यांना फार घाई असेल आणि त्यांच्यासाठी जर घरी चहा तयार केलेला असेल, तर आपण शॉर्ट मध्ये त्या मुलांना म्हणजे त्या पाहुण्याला सांगतो की टी इज मेड. असं सांगतो, म्हणजे चहा तयार झाला. आपण असं म्हणत नाही त्यांना की मदर मेड टी, असं म्हणत नाही आपण त्यांना. असं का म्हणत नाही? याचा अर्थ असा आहे की चहा करणारी जी मदर आहे ती सर्वांना अपेक्षित असते आणि माहीत असते, पण आपल्याला मदरपेक्षा इथं काय महत्वाचं असतं तर टी महत्वाचं असतं. म्हणजे चहा तयार झाला असं आपण पाहुण्याला सांगतो. याचा अर्थ काय की कधी कधी आपण नेहमीच्या लँग्वेज मध्ये कर्त्याला म्हणजे सब्जेक्टला महत्व न देता आपण ऑब्जेक्टला महत्व देतो आणि त्यावेळेस सब्जेक्टकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि असं ज्या ज्या वेळेस आपल्याला ठरवायचं असतं त्या वेळेस आपण बोलताना पॅसिव्ह व्हॉइस वापरतो. आणि ऍक्टिव्ह व्हॉइस कधी वापरतो जेव्हा आपण सब्जेक्टला इम्पॉर्टन्स देतो, म्हणजे महत्व देतो. आपल्या दृष्टीने किंवा बोलणाऱ्याच्या दृष्टीने सब्जेक्ट महत्वाचा असेल त्यावेळेस आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य तयार करतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला असं सांगितलं की द लेसन, आपण म्हणतो धडा वाचून झाला, म्हणजे याचा अर्थ द लेसन इज रेड. द लेसन इज रेड. आपण असं शिक्षकांना सांगत नाही आय हॅव रेड द लेसन, असं सांगत नाही. आपण काय सांगतो की धडा वाचून झालाय, पण आपण असं म्हणत नाही मी धडा वाचला. म्हणजे आपल्यासाठी मी महत्वाचा नसून शिक्षकासाठी मी महत्वाचा नसून आपल्याला लेसन महत्वाचा असतो. अशा वेळेस आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य बनावे लागतात. आणि हे जर तुम्ही आता बारीक लक्ष दिलं तर तुम्हाला हे अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी समजून सांगतो, ते तुम्ही समजून घ्या. आता काय करायचं, आपण 3 टेन्स घेतलेत, 12 टेन्स आहेत. 12 टेन्स पैकी 8 टेन्सचे व्हाईस होतात, म्हणजे ऍक्टिव्ह टेन्सचं पॅसिव्ह ऍक्टिव्ह व्हाईसचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर होतं. आणि पैकी 4 12 पैकी 4चं ऍक्टिव्हचं म्हणजे पॅसिव्ह होऊ शकत नाही. आपल्याला 12 पैकी किती टेन्स अभ्यासायचे आता 8 टेन्स अभ्यासायचे आणि ते ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये अभ्यासायचे. त्याच्यापैकी आपण तर 3 आत्ता घेतलेले आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय की पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, व्हॉट इज पॅसिव्ह व्हॉइस हे प्रथमतः समजून घ्यायचं. पॅसिव्ह व्हॉइसचा अर्थ असा आहे की टू बीचं एखादं रूप. तुम्हाला माहितीये टू बी हे आपलं ऑक्झिलरी व्हर्ब आहे. 3 ऑक्झिलरी व्हर्ब पैकी, हेल्पिंग व्हर्ब पैकी सगळ्यात महत्वाचं व्हर्ब कोणता आहे, टू बी, टू डू आणि टू हॅव. त्याच्यापैकी टू बी, टू बीचं एखादं रूप प्लस क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल, याला आपण क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतो. हे जर वाक्यामध्ये असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतं. आता इथं पहा, इथं टू बीचं रूप आलेलं नाही आणि पास्ट पार्टिसिपल आलेलं नाही कोणत्याच वाक्यामध्ये, म्हणून हे सगळे वाक्य कोणते आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहेत. आता टू बीचे रूप इथं कोणत्या काळामध्ये कोणते घ्यायचे ते मी सांगतो. साधारणतः टू बीला तुम्ही सगळ्यात फॅमिलियर असतात. टू बीचे सगळ्यात टू बी हे असं क्रियापद आहे
की याची फॅमिली सगळ्यात मोठी आहे इंग्रजीमध्ये. याच्या फॅमिलीमध्ये टोटल 8 मेंबर्स आहेत, तुम्ही स्वतः धरून. एवढे रूप दुसऱ्या कोणत्याही क्रियापदाला नाहीत इंग्रजीमध्ये साधारणतः. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी पहा, हे जे राईट आहे ह्या राईट क्रियापदाला अंडरलाईन करायची. इथं रोट आहे, ह्या रोटला अंडरलाईन करायची. या ठिकाणी शाल राईट आहे, शाल राईटला अंडरलाईन करायची. आपण त्या वाक्यातलं क्रियापद शोधायचं आणि त्याच्यावरून आपण त्या वाक्याचा टेन्स ठरवायचा. आता आपण इथं रूप लिहिलेत, राईट लिहिलं, राईट लिहिलं, रायटिंग लिहिलं, रोट लिहिलं आणि रिटर्न लिहिलं. त्याच्यापैकी हे जे राईट आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात, राईट सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात, रोट सिंपल पास्ट मध्ये वापरतात आणि रिटर्न पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला त्याचा फायदा होतो. प्लस परफेक्ट टेन्स मध्ये त्याचा आपल्याला वापर करावा लागतो. आता आपल्याला करायचं काय, आपल्याला वाक्य आलेलं आहे आय राईट एन एस. आता तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं जर वाक्य असेल तर आपल्याला टू बीचं योग्य रूप या ठिकाणी घ्यायचे. प्रेझेंट मध्ये ॲन किंवा इज किंवा आर हे टू बीचे रूप घेतले. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं ना, टू बीचे रूप घेतले. आता आपल्याला ज्या वाक्यातील मेन क्रियापद आहे त्या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं, म्हणजे रिटर्न घ्यायचं. हे आपण रिटर्न या ठिकाणी याच्या पुढे घेतलं. आता तुम्हाला सांगतो इथं हा विषय पॅसिव्हचा जवळजवळ संपलेला आहे, तो ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. राईटच्या खाली काय लिहिलं मी, एन इज आर प्लस रिटर्न. तसं आपल्याला रोट मध्ये सिंपल आय रोट एन एस हा हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मधला आहे. पण सिंपल जसं आपण सिंपल प्रेझेंट मध्ये एम इज आर घेतले तसे सिंपल पास्ट मध्ये आपल्याला वॉज वेअर घ्यायचं. तो नेहमीप्रमाणे पास्ट पार्टिसिपल घ्यायचं, रिटर्न मेन क्रियापदाचं. या ठिकाणी हे टूबीचे रूप आले, या ठिकाणी पीपी आलं, या ठिकाणी टूबीचे रूप आले, या ठिकाणी पीपी आलं. म्हणजे याचा अर्थ आपण टू बी प्लस पीपी म्हणजे पॅसिव्ह, टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल. एक जरी रूप असलं टू बीचं आणि त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल असलं तर तो पॅसिव्ह होतो. आता आपल्याला सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर टेन्स मध्ये जायचं. शाल राईटला आपण अंडरलाईन केलेली आहे. शाल राईटला अंडरलाईन केल्यामुळे आपल्याला लक्षात आलंय की शाल आणि राईट वरून आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स आहे. आपल्याला इथं काय करायचंय की टू बीचं एक रूप टाकायचं, पण टू बीचं रूप कोणाला अनुसरून टाकायचं, शालला अनुसरून. म्हणजे आपल्याला इथं मॉडेल लक्षात घ्यायचं, शाल आलेलं आहे इथं. मग मॉडेल काय करायचं, शाल बी किंवा विल बी प्लस किती. माझ्या माहितीप्रमाणे तिन्ही टेन्सेसचे व्हॉइस आता आपल्याला फक्त लिहायचं बाकी राहिलेलं आहे. पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय केलं आपण, एन इज आर प्लस पीपी घेतलं, म्हणजे एन इज आर प्लस रिटर्न घेतलं. सिंपल पास्ट मध्ये काय केलेलं आहे, वॉज वेअर प्लस रिटर्न घेतलं. सिंपल फ्युचर मध्ये काय केलेलं आहे, शाल बी किंवा विल बी प्लस पास्ट पार्टिसिपल रिटर्न घेतलं या ठिकाणी. आता सिंपल फ्युचर टेन्स मध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, हे टू बीचं एक रूप आलं, म्हणजे इथं टू बी आलं प्लस पीपी आलं. सगळे पॅसिव्ह व्हॉइस आपण तयार करून घेतलेले. आपल्याला फक्त नोट डाऊन करायचे स्टेप बाय स्टेप. आता करायचं काय, पहिल्याचा आन्सर पहा. हे दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, अगोदर ऑब्जेक्ट घेतो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, कारण आपल्याला ऑब्जेक्टला महत्व देतो. आपण ज्या ज्या वेळेस आपण ऑब्जेक्टला महत्व देतो त्या वेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइस आपण तयार करतो किंवा वापरतो. मग आता इथं एन एस वाक्याचं अध्याक्षर नेहमी कसं असतं, कॅपिटल. याचा अर्थ आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना एन एस अगोदर घेताना एनचं ए कॅपिटल करावं लागेल. एन एस ए या ठिकाणी एन एस ए म्हटल्यावर सिंग्युलर झालं. सिंग्युलर झाल्यावर आपल्याला एन येणार का इज येणार का आर येणार, हे आपल्याला लगेच लक्षात आलं असेल की या ठिकाणी इज येणार.
जर समजा म्हणजे या ठिकाणी झालेला सब्जेक्ट जर आणि पैसे असतं तर आर आलं असतं. एन एस इज रिटर्न. विद्यार्थी मित्रांनो, आता हे वाक्य आपलं पॅसिव्ह मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा, सिंपल पास्ट टेन्स मध्ये एन एस आपल्याला अगोदर घ्यायचं. आता सिंपल पास्ट मध्ये वॉज वेअर पैकी काय होणार? सिंगुलर रिटर्न घेणार. त्याच्यानंतर सिंपल फ्युचर मध्ये काय करणार आपण? एन एस अगोदर घेणार ऑब्जेक्ट. आता एन एस त्या एंडला आपल्याला या ठिकाणी विल घ्यावं लागेल. विल बी. नंतर पास्ट पार्टिसिपल रिटर्न. विद्यार्थी मित्रांनो, आता आपले तिन्ही वाक्य पॅसिव्ह मध्ये तयार झालेले आहेत आणि जे टीचर्स असतात किंवा चेकर्स असतात, या चेकरला एवढंच गृहीत आहे की याच्यानंतर आपण जे करतो ना, बाय घेतो प्रिपोजिशन, त्याच्यानंतर समजा जो सब्जेक्ट आहे ते जर प्रोनाउन असेल तर त्याची आपण सेकंड पर्सन करतो, त्याची काही गरज पडत नाही. हे वाक्य या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. परंतु आपल्याला काय करावं लागतं? प्रोसिजर मध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे प्रोनाउन आलेलं आहे त्या प्रोनाउनचं सेकंड पर्सन करून आपल्याला ते कम्प्लीट करायचं. तर पहा, एन एस इज रिटर्न. आता या ठिकाणी सब्जेक्ट आहे आय. आयला आपण कशाने कनेक्ट करणार? बाय या प्रिपोजिशनने. आणि आयची सेकंड पर्सन आहे बाय मी. हे तुमचं पहिलं वाक्य तयार झालेलं. या ठिकाणी सुद्धा बाय मी. त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा बाय मी. याचा अर्थ आपण जो सब्जेक्ट आहे प्रोनाउन, त्या सब्जेक्टचे आपण काय केलेले आहे? द्वितीय लिहिलेले आहे किंवा सेकंड पर्सन लिहिलेला आहे. आता पहा, दोन्ही वाक्याचा अर्थ समजून घ्या. ऍक्टिव्ह मधला आणि पॅसिव्ह मधला. आय रोट एन एस. मी एक निबंध लिहितो. आणि एन एस इज रिटर्न म्हणजे एक निबंध लिहिला आहे. आय रोट एन एस. मी एक निबंध लिहिला, क्रिया झालेली आहे. एन एस वॉज रिटर्न. एक निबंध लिहिला होता. आय शॅल राईट एन एस. मी एक निबंध लिहील. आणि एन एस विल बी रिटर्न म्हणजे एक निबंध लिहिलेला असेल. पहा, या तीनही वाक्यामध्ये पॅसिव्ह मध्ये कर्ता महत्वाचा नाही. जेव्हा जेव्हा करता महत्वाचा नसतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्या जे सेंटेन्स आहे किंवा स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपल्याला पॅसिव्ह मध्ये बनवता आलं पाहिजे. या 8 काळापैकी आपण 3 पेजेसचा या ठिकाणी विचार केलेला आहे. पुढच्या काळाकडे जाऊया आपण. इन शॉर्ट या ठिकाणी तुम्हाला नोट लिहून ठेवतो. हा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी, एम, इज, आर प्लस पीपी. सिंपल पास्ट मध्ये ऑल, वेअर प्लस पीपी. सिंपल फ्युचर मध्ये शाल बी किंवा विल बी प्लस पीपी. हे पॅसिव्ह व्हॉइस मधले स्ट्रक्चर आहे सिंपल टेन्सचे. फॉर्म्युले तुम्ही वर्ड फॉर्म लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचंय? की प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये जायचंय. म्हणजे कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये पाहायचं. कंटिन्युअस पैकी कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्सेस 3 आहेत.
त्याच्यापैकी दोनच टेन्सेसचे पॅसिव्ह व्हॉइस होतात. म्हणजे कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. मग होतो कोणाचा? प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट. प्रेझेंट आणि पास्ट. एवढे दोन टेन्स आपल्याला माहिती आहे. 8 टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस होतात, त्याच्यापैकी आपण 3 पाहिले, आता 2 पाहतोय. पहा पुढं. आता तेच वर्ग घेऊया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येणार. राईट, राईट, रायटिंग, रोट, रिटन. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला एक स्टेटमेंट केलं होतं की वाक्याचं जे हर्ट असतं ते वर्ब असतं, आणि वर्बचे सगळ्या प्रकारच्या वर्बचे सगळे फॉर्म आपल्याला फॅमिलियर पाहिजे, म्हणजे आपल्याला नोन पाहिजे, म्हणजे आपल्याला ते सुपरिचित असले पाहिजे. म्हणून कधीही क्रियापदाचा विचार करताना आपण काय करा की क्रियापदाचे फॉर्म लक्षात द्या. जर आपल्याला एखाद्या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल माहीतच नसेल तर आपण त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करू शकत नाही. आता पहा, आपल्याला प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स आणि प्रोग्रेसिव्ह पास्ट मध्ये आपल्याला विचार करायचा. आता तेच घेतो सर्वनाम मी. आय एम रायटिंग एन एसे. I was writing an essay. आता 5 पाहिलेले आहेत, 3 पाहिलेले आहेत, आता उर्वरित 2 पासून. आता पहा, कंटिन्युअस म्हटल्यावर आयएनजी येणार, क्रियापदाचं आयएनजी रूप येणार. याचा अर्थ हा टेन्स प्रोग्रेसिव्ह आहे. या ठिकाणी सुद्धा आयएनजी आलं म्हणजे प्रोग्रेसिव्ह आहे. समजा आपल्याला राईट, राईट, रायटिंग हे जर क्रियापदाचे रूप माहित नसते, फॉर्म माहित नसते, तर आपण रायटिंग लिहू शकणार नाही. म्हणून आपल्याला प्रथमतः क्रियापदाचे प्रत्येक क्रियापदाचे रूप माहित पाहिजे. आता या ठिकाणी काय करायचं? एम रायटिंग आणि वॉज रायटिंग. आता वरच शिकलेला आहे. एम इज आर जर असेल तर तो प्रेझेंट टेन्स असतो, आणि वॉज जर असेल तर तो पास्ट असतो. रायटिंग वरून आयएनजी वरून तो कंटिन्युअस असतो. म्हणजे याचा अर्थ हा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे, आणि याचा अर्थ हा कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे. कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा व्हॉइस होत नाही. आता आपल्याला परत नेहमीप्रमाणे काय करायचंय? नेहमीप्रमाणे आपल्याला हेच करायचंय की टूबीचं रूप घ्यायचं एक ऍप्रोप्रिएट असं, आणि त्याच्यानंतर त्या मेन क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. आता या ठिकाणी पहा, आपल्याला वर्तमान काळामध्ये टूबीचे रूप दिलेले आहेत. एम इज आर, एम इज आर प्लस या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी एम इज आर पैकी एम आलेला आहे, आपल्याला ते टाकावं लागेल. पहा, आपल्याला काय फॉर्म काय आहे पॅसिव्ह व्हॉइसचा की टू बी प्लस सीपी. याचा अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये ऍडच एक रूप करावं लागेल. एम आलंय म्हणजे ते सुरुवातीच आहे. मग आता याच्यामध्ये कोणतं टाकलं जाऊ शकतं? तर या ठिकाणी पहा, हे जे रायटिंग मधलं आयएनजी आहे ते बीइंग मध्ये घ्यायचं. पहा, टूबीचं रूप घेतलंय आपण, आजतानी टूबीचं रूप घेतलंय. याच्यामध्ये एनिलर होतं तरी आपण बीइंग ऍड केलंय, आणि याच्यानंतर आपलं जे मेन क्रियापद आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल रिटर्न घ्यायचं. झालं, तुम्हाला लक्षात आलेलं असेल. एम रायटिंग ऐवजी काय घ्यायचं आपल्याला? एम बीइंग रिटर्न घ्यायचं, नाही तर इज बीइंग रिटर्न घ्यायचं, नाही तर आर बीइंग रिटर्न घ्यायचं. आपण पाहते काय घ्यायचं तुमच्या पण लक्षात येईल. आता हे झालं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स.
आता कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये आपल्याला वॉज वेअर ऑलरेडी दिलेला आहे, इथं वॉज आलेलं आहे, पण ते घ्यायचं त्याच्यापैकी एक आपण लागणार आहे, वॉज आणि वेअर. इथं आयएनजी आलंय म्हणजे आपल्याला हे आयएनजी काय करायचं, बीइंग मध्ये टाकायचं. म्हणजे एक टू बीचं रूप घ्यायचं, बीइंग प्लस जे मेन क्रियापद आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल, इथं मेन क्रियापद आहे राईट, त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे रिटर्न. नेहमी काय करायचं की एकदा आपल्या समोर सेंटेन्स आलं की त्या सेंटेन्सचं व्हर्ब आपण आयडेंटिफाय करायचं. ते व्हर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे हे आपण लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू त्याच्यामध्ये योग्य ते टू बीचं रूप टाकायचं आणि त्याच्यातच काय करायचं, आपलं जे वाक्यामधलं ते व्हर्ब आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल किंवा आपल्या सोप्या भाषेमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. आता नेहमीप्रमाणे आपण काय करतो, पॅसिव्हाइज करताना ऑब्जेक्ट अगोदर घेतलो, या ठिकाणी एनएस आहे, या ठिकाणी सुद्धा एनएस हेच आपण ऑब्जेक्ट मुद्दाम आपण एकच वाक्य सगळ्या टेन्स मध्ये आणि सगळ्या व्हॉइस मध्ये वापरतो की जेणेकरून तुम्हाला नोट डाऊन करायला सोपं जाईल. पहा, हे जे वाक्य आहे ते ऑलरेडी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. हे जे वाक्य आहे ते ऑलरेडी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये. आपल्याला व्हॉइस तोच ठेवायचा, सॉरी व्हॉइस चेंज करायचं, पण टेन्स बदलत नसतो. याचा अर्थ काय की एका टेन्स मध्ये दोन व्हॉइस असतात, एक ऍक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह. आपण जे टेन्सेस शिकलो ते सगळे ऍक्टिव्ह मध्ये शिकलो, आता आपल्याला टेन्सेस शिकायचे ते सगळे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये शिकायचे. आता आपण गफलत केली आहे सुरुवातीला की जेव्हा आपण टेन्स शिकलो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली नाही की हे टेन्स मधलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये होतं, हे तुम्ही लक्षात द्या. जे जे आपण टेन्स मध्ये शिकलो ते वाक्य सगळे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये होते, म्हणजे त्या काळात ते त्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये होते. आपल्याला काय बदलायचं नाही, आता आपल्याला व्हॉइस बदलायचं, काय तोच ठेवायचं. आता आपल्याला दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्येच करायचं. आपल्या नेहमीप्रमाणे अगोदर काय घ्यायचं, एनएसए घ्यायचं, म्हणजे आपलं ऑब्जेक्ट सुरुवातीला सब्जेक्टच्या जागेवर घ्यायचं, एनएसए. त्याच्यानंतर आता एम इज आर, एनएसए म्हटल्यावर काय येणार, या ठिकाणी अप्रोप्रिएट फॉर्म कोणता येणार, टू बीचा इज येणार. त्याच्यानंतर आपल्याला बीइंग घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला पास्ट पार्टिसिपल रिटर्न घ्यायचं. ऑलरेडी ग्रॅमॅटिकली हे वाक्य परिपूर्ण झालेलं आहे, याच्यामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. परंतु आपल्याला काय झालेलं आहे की आपल्याला बाय प्रोसेस आपल्याला या ठिकाणी या सब्जेक्टचं काय करायचंय की ते सेंटेन्स मध्ये घ्यायचंय. ते नाही लिहिलं तरी तुमचा एकही अर्धाही मार्क कम्प्लीट कमी होणार नाही परीक्षेमध्ये, माझ्या माहितीप्रमाणे. आता या ठिकाणी पहा, परत पॅसिव्हाइज करायचं आपल्याला आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करायचं. आता आपल्याला काय घ्यायचं, सुरुवातीला एनएसए. हा, तुम्हाला मी काय सांगितलंय, वॉज वेअर पैकी आता इथं कोणता येणार, साधारणतः तुमच्या लक्षात आलेलं असेल, सिंग्युलर असल्यामुळे काय येणार, वॉज येणार. जर एक असतं तर वेअर आलं असतं. आपल्याला परत टू बीचं रूप कोणतं घ्यावं लागणार आहे, इथं बी प्लस आपल्याला पास्ट पार्टिसिपल कोणतं घ्यावं लागणार आहे, राईटचं रिटर्न. परत पुन्हा सांगतो, ग्रॅमॅटिकली हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कम्प्लीट झालेलं आहे, याच्यामध्ये कोणतीही कमतरता राहिलेली नाही. परंतु आपल्याला काय करायचं, हे वाक्यामध्ये सर्वनाम आलेलं आहे म्हणून ते आपल्याला बाय प्रोसेस इन सेंटेन्स मध्ये ऍड करायचं. आता हे ऍड कसं करतो, हे आपलं जे सर्वनाम आहे, काय आहे सर्वनाम, या सर्वनामाची आपण काय करतो, द्वितीया करतो. याची द्वितीया आहे मी, आणि मग ते कशाने कनेक्ट करतो आपण, बाय या प्रिपोजिशनने, बाय मी. या ठिकाणी सुद्धा सेम प्रोसेस होणार, कशाने कनेक्ट होणार, सर्वनाम सब्जेक्ट बाय या प्रिपोजिशनने. आता तुमच्या पद्धतीनुसार वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कम्प्लीट झालेलं आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की बाय मी असल्याशिवाय हे वाक्य परिपूर्ण होत नाही, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा वाक्य परिपूर्ण होतात. याच्यापूर्वी पण मी सांगितलंय तुम्हाला की टी इज मेड, टी इज मेड. आपण असं म्हणत नाही बाय मदर,
म्हणतो का आपण? नाही म्हणत. तर पहा या ठिकाणी आतापर्यंत आपण 5 टेन्सचे व्हॉइस पाहिलेले आहेत. परत एकदा समजून घ्या. हा कोणता टेन्स आहे? हा कंटिन्युअस प्रेझेंट आहे. हा कोणता आहे? कंटिन्युअस पास्ट आहे. कंटिन्युअस प्रेझेंट आणि कंटिन्युअस पास्टच व्हॉइस होतं. कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा व्हॉइस होत नाही. मग याचे व्हॉइस करताना काय करतो आपण? टू बी चे एम इज आर पैकी एक रूप घ्यायचं. त्याच्यानंतर जे आय एन जी रूप आलेलं आहे ते बिईंग मध्ये टाकायचं. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. तसंच त्याशिवाय कंटिन्युअस पास्ट करताना वॉज वेअर हे ऑलरेडी या ठिकाणी टू बीचं रूप आलेलं असतं. त्याच्यापैकी एक घ्यायचं. जे बिईंग आय एन जी आलेलं आहे ते बी मध्ये टाकून बिईंग करायचं आणि आपलं जे मेन वर्ब आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल वापरायचं. हे तुम्हाला काय करावं लागेल? क्रियापदाच्या अंडरलाईन करून त्याच्या खाली लिहिलं की बाय प्रोसेस आपण नुसतं स्टेप बाय स्टेप नोट डाऊन करायचं. सेंटेन्स कम्प्लीट होणार. आता पहा साधारणतः आपण आपल्या पद्धतीने 5 टेन्सचा व्हॉइस पाहिलेला आहे. तुम्हाला परत मी वर नोट डाऊन करण्यासाठी ऍड करून देतो पॉइंट. पहा हे सिंपल प्रेझेंट टेन्स झाले, सिंपल टेन्स झालेले आहे. हे मात्र नोट डाऊन करा. त्याच्यानंतर आता कंटिन्युअस मध्ये पहा. एम इज आर प्लस बी प्लस सीपी. कंटिन्युअस पास्ट मध्ये ऑल वेअर प्लस बी प्लस सीपी. अशा पद्धतीने एक प्रोग्रेसिव्ह 2 टेन्सचे पॅशिवाय शिकलेलो आहोत आपण. आता तुमच्या एक गोष्ट जर तुम्ही थोडंसं बारीक निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. पहा आता सिंपल प्रेझेंट आणि कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये काय फरक आहे तो तुमच्या लक्षात येईल. सिंपल प्रेझेंट आणि कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये काय फरक आहे? पहा सिंपल प्रेझेंट मध्ये एम इज आर प्लस पीपी. कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये एम इज आर प्लस बीइंग प्लस पीपी. त्याच्यानंतर सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट मध्ये काय फरक आहे? वॉज वेअर प्लस सीपी. वॉज वेअर प्लस बीइंग प्लस सीपी. अशा पद्धतीने आपण 12 पैकी 5 टेन्सचं काय केलेलं आहे? व्हॉइस पाहिलेला आहे. 12 पैकी 8 टेन्सचा व्हॉइस मध्ये रूपांतर होतं. 4 टेन्सचं व्हॉइस मध्ये रूपांतर होत नाही. त्याच्या न होणाऱ्यापैकी तुमचा एक टेन्स लक्षात आलेला आहे की कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर होत नाही. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला परफेक्ट टेन्सेस पाहिजे. आता ज्याला परफेक्ट टेन्सेस येणार त्याला पॅसिव्ह व्हॉइस आणि ऍक्टिव्ह व्हॉइस येणार. ज्याला परफेक्ट टेन्सेस येणार त्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस येणार. त्याचं कारण असं आहे की परफेक्ट टेन्स मध्ये आपण मेन क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरतो, म्हणजे तिसरं रूप वापरतो. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. त्याच्यामुळे आपल्याला काय होणार की आपल्याला व्हॉइस येणार. सर्वांनी एकदा काळजीपूर्वक हे एकदा फॉर्म्युले 1 सेकंदात पाहून घ्या आणि आपण आता लगेच परफेक्ट टेन्स कडे वळत आहोत. परफेक्ट टेन्स. आता ऑलरेडी परफेक्ट टेन्सेस 3 आहेत आपल्याला. सिंपल टेन्सेस 3 आहेत, कंटिन्युअस 3 आहेत, परफेक्ट 3 आहेत आणि कंटिन्युअस परफेक्ट सुद्धा 3 आहेत. असे 12 होतात आपले. तर याच्यापैकी आपल्याला परफेक्ट टेन्स मध्ये आपण नेहमीप्रमाणे सुरुवातीला कोणता पाहणार? प्रेझेंट परफेक्ट पाहणार. नंतर कोणता पाहणार? पास्ट परफेक्ट पाहणार. आणि नंतर कोणता पाहणार? फ्युचर परफेक्ट पाहणार.
माझ्या माहितीप्रमाणे टेन्स मधला व्हायच्या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढचे 2 प्रकार आहेत ते तुम्हाला नंतर समजून सांगतो. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर स्टेटमेंट केलं आहे काय की प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला दिलेल्या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला दिलेल्या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरावं लागतं आणि त्याशिवाय मध्ये सुद्धा आपल्याला पास्ट पार्टिसिपल वापरावं लागतं. आता तेच वाक्य घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, आय हॅव रिटन, आय हॅव रिटन an essay. I have written an essay. I shall have written an essay. आता तुम्हाला माहिती आहे परफेक्ट टेन्स म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं, किती हॅवचे रूप वापरावे लागतात. म्हणजे आपण याच्यापूर्वी काय केलं होतं की टू बीचे रूप टू मध्ये म्हणजे टू बी हे ऑक्झिलरी, टू हॅव हे ऑक्झिलरी आणि टू डू असे 3 ऑक्झिलरीचे आपण काय पाहतो व्हेरी फॅमिलियर असलं पाहिजे. म्हणजे त्याच्या फॉर्मचा आपल्याला सुपरिचय असला पाहिजे. नुसतं सुपरिचय नसून असून त्याच्याबरोबर त्याचा वापर केव्हा आणि कधी करायचा हे पण कळायला पाहिजे. आता पहा पुढे, आय हॅव रिटर्न, हॅव रिटर्न, शॅल हॅव रिटर्न. याच्यावरून आपण अगोदर काय करायचं, जे सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यातला वर्ब कंप्लीट अंडरलाईन केलेला आहे आणि त्याच्यावरून आपण त्याचा टेन्स लागतं. कारण काय, हा प्रेझेंट काय आहे तर हॅव हे वर्तमान काळामध्ये वापरलं जातं, हॅड हे भूतकाळामध्ये वापरलं जातं आणि शॅल हॅव हे भविष्य काळामध्ये वापरलं जातं. पास्ट पार्टिसिपल आलेलं आहे रिटर्न म्हणजे याचा अर्थ हा परफेक्ट टेन्स आहे, हा परफेक्ट प्रेझेंट आहे, हा परफेक्ट पास्ट आहे, हा परफेक्ट फ्युचर आहे. आता आपला त्याची व्हायचा फॉर्म्युला काय म्हणजे काय सांगतो आपल्याला की एक टू बीचं बुक टाकायचं आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल टाकायचं. आता इथं ऑलरेडी क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आलेलं आहे तीनही वाक्यामध्ये, तीनही टेन्स मध्ये. म्हणजे पास्ट पार्टिसिपल साठी आपल्याला अजिबात डोकं लावायची गरज नाही, अजिबात डोकं लावायची नाही. फक्त आपल्याला काय करायचं की टू बीचं योग्य रूप याच्यामध्ये ऍड करायचं. ते कसं करायचं पहा. आता याच्यामध्ये टू हॅवचे वर्तमान काळामध्ये एक तर हॅव येणार किंवा हॅज येणार. इथं टू हॅवचं भूतकाळ रूपामध्ये कोणतं येणार, हॅड येणार. टू हॅवचं भविष्य काळामध्ये कोणतं येणार, शॅल हॅव येणार किंवा विल हॅव येणार. मला वाटतं हा टेन्स पॅसिव्ह करण्यासाठी अतिशय सोपा आहे. 5 इथं हॅव आलेला आहे म्हणजे हॅव किंवा हॅज घ्यायचं प्लस टू बीचं रूप टाकायचं. आपल्याला आता आपल्याला पॅसिव्ह करायचं टू बीचं रूप परफेक्ट टेन्स मध्ये बीन टाकायचं. बीन या ठिकाणी सुद्धा बीन, या ठिकाणी सुद्धा बीन आणि टू बीचं हे जे रूप बीन आहे हे टू बीचं पास्ट पार्टिसिपल आहे. टू बी या क्रियापदाचं तिसरं रूप आहे ते आपण परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो. आता या ठिकाणी पहा, आता काय झालं, हॅव हॅज पैकी हॅव हॅज घेत, हॅव इथं वर्तमान काळ हॅव हॅज प्लस बी, हॅज प्लस बी शॅल हॅव विल हॅव प्लस बी. आपल्याला ऑलरेडी पास्ट पार्टिसिपल रिटर्न दिलेले म्हणजे बी नंतर आपल्याला काय करायचं पास्ट पार्टिसिपल द्यायचं रिटर्न. या ठिकाणी सुद्धा रिटर्न, या ठिकाणी सुद्धा रिटर्न. आता आपल्याला स्टेप बाय स्टेप फक्त नोट डाऊन करायचं, विषय संपलेला आहे. पहा आता काय करायचं, आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला घेणार अॅन एसे नेहमीप्रमाणे त्याशिवाय करताना अॅन एसे. आता एसे म्हटल्यावर हॅव येणार काय हॅज येणार तर हॅज येणार. हॅज बीन रिटर्न. माझ्या माहितीप्रमाणे हे वाक्य कंप्लीट झालेलं आहे. अॅन एसे
had been written. वाक्य कंप्लीट झालेलं आहे. an essay will have been written. वाक्य कंप्लीट झालेलं आहे, परंतु आपल्याला काय करायचं की ह्या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट दिलेला आहे तो आपल्याला वाक्यामध्ये ऍड करायचा बाय हे प्रिपोजिशन वापरून, म्हणजे आपल्याला प्रोसिजरली हे वाक्य कंप्लीट दिसतं. मग आता काय झालं, an essay has been written by me. An essay has been written by me. An essay will have been written by me. अशा पद्धतीने आपलं काय झालेलं आहे की आज टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आपण कोणते टेन्स पाहिलेत आता? परफेक्ट प्रेझेंट पाहिला, परफेक्ट पास्ट पाहिला आणि परफेक्ट फ्युचर पाहिला. परत एकदा मी सर्वांचे फॉर्म्स तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करतो, तुम्ही ते तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. हे आपण पाहिलेले, हे सिंपल टेन्सेस आहेत, हे कंटिन्युअस टेन्सेस आहेत. आणि आता आपल्याला परफेक्ट टेन्सेस मध्ये पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म काय? हॅव, हॅड प्लस बीन प्लस टीटी. पास्ट मध्ये, पास्ट परफेक्ट मध्ये हॅड प्लस बीन प्लस टीटी. आणि परफेक्ट फ्युचर मध्ये shall, will, shall or will, have plus been plus tt. अशा पद्धतीने आपण 12 पैकी 8 टेन्सचे व्हॉइस केलेले आहेत. उर्वरित 4 टेन्स जे आहेत ना, परफेक्ट कंटिन्युअस, परफेक्ट प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस, इथे आहेत 3 आहेत. या 3चा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे आपल्या डोक्याला ताण नाही. हे 3 होत नाही. आणि अजून एक कोणता होत नाही की प्रोग्रेसिव्ह फ्युचर एक होत नाही, किंवा त्याला आपण कंटिन्युअस म्हणतो. अशा प्रकारे 4 टेन्सचा व्हॉइस होत नाही. 12 पैकी 8 टेन्सचा व्हॉइस होतो. आता एक तुम्हाला पुढचे 2 प्रकार राहिलेले आहेत शिकायचे. त्याच्या अगोदर एक सूचना सांगतो, एक विद्यार्थी म्हणून तुम्ही समजून घ्या. नेहमी शिक्षक टेन्सेस शिकवताना काय करतात की सगळे प्रेझेंट टेन्स ऍट अ टाइम शिकवतात. म्हणजे प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट घेतात, कंटिन्युअस प्रेझेंट घेतात, परफेक्ट प्रेझेंट घेतात आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट घेतात. म्हणजे पहा, प्रेझेंट एकदा 4ही प्रकारचे शिकवतात. नंतर पास्ट एकदा 4ही प्रकारचे शिकवतात. नंतर फ्युचर 4ही प्रकारचे शिकवतात. आणि सगळा गोंधळ होऊन जातो. अगोदर काय केलं पाहिजे, हे सगळे सिंपल शिकले पाहिजे. सिंपल, सिंपल प्रेझेंट शिकायचा, सिंपल पास्ट शिकायचा, सिंपल फ्युचर शिकायचा. हे झाल्याच्या नंतर कंटिन्युअस प्रेझेंट शिकायचं, पास्ट शिकायचं आणि फ्युचर. त्याच्यानंतर परफेक्ट प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. पहा, तुम्ही ज्या प्रकारचं टेन्स घेणार, सिंपल घेणार का कंटिन्युअस घेणार का परफेक्ट घेणार का परफेक्ट कंटिन्युअस घेणार, तुम्ही त्या प्रकारचे 3ही काय करा, स्टडी करा. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये टेन्स थोडे लवकर बसते, असं माझा स्वतःचा अनुभव आहे.
आता दोन प्रकार राहिले कोणते? त्याच्यापैकी थोडासा एक प्रकार आपण कंटिन्युअस मध्ये पाहिलेला आहे. पहा, तुम्हाला माहित आहे की मॉडल व्हर्ब आहेत आपल्याकडे. मॉडल व्हर्ब त्याच्यापैकी 9 तुमच्या अतिशय परिचयाचे आहेत, 4 तुमच्या परिचयाचे नाही. त्याच्यापैकी एक आहे ते 9 पहा कसे आहेत ते. पहा, चाल, वी, हे दोन आपल्याकडे आलेले आहेत. कॅन, मे, आता हे 4 झाले. 4 पैकी 8 या 4 वरून 8 तसेच आहे. चालचं शूट, व्हीलचं वूड, कॅनचं फूड, मेचं माईस, त्याच्यानंतर एक मस्ट. हे आपले 8 झाले. आता राहिले 4 कोणते? त्याच्यापैकी युजड टूचा बराचसा तुमचा अभ्यास असेल. युजड टू, डेअर टू, ऑट टू आणि नीड टू. हे थोडेसे जरा म्हणजे फॅमिलियर नाहीत, आपल्याला जास्त वापर होत नाही. पहा, हे 9 प्लस हे 4, 9 4 13. 13 जे आहेत ते आपले मॉडेल आहे. आता याला मॉडेल काय म्हणायचं? म्हणजे हे हेल्पिंग व्हर्ब आहेत, परंतु यांना मॉडेल काय म्हणायचं? तर याचं कारण असं आहे की टोटल इंग्रजीमध्ये जेवढ्या प्रकारचे व्हर्ब आहेत तेवढ्या व्हर्बला प्रत्येक क्रियापदाला स्वतःचे असे फॉर्म्स असतात. ते फॉर्म्स कोणते असतात? प्रेझेंट फॉर्म्स असतो, पास्ट असतो, त्याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल असतं, पास्ट पार्टिसिपल असतं. असे फॉर्म यायला नाही. तुम्ही पाहिलं का कधी? मेला आयएनजी लागलेलं पाहिलं का? मेला ईडी लागलेलं पाहिलं का? माईटला आयएनजी लागलेलं पाहिलं का? माईटला ईडी लागलेलं पाहिलं का? असे यांना रूप नाही, म्हणून यांना काय म्हणतात? मॉडल म्हणतात. आणि याचं सुद्धा त्याशिवाय करण्यासाठी आपल्याला टू बीचं एक रूप वापरावं लागतं आणि दिलेल्या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरावं लागतं. एक क्रियापद कोणतंही येतं याच्यापैकी, म्हणजे तुम्हाला ते सहजासहजी कळत त्याच्यासारखं दुसरं करायचं की जेणेकरून तुम्हाला त्याशिवाय समजून जाईल. इथं खाली रिकाम्या जागेमध्ये पहा, उदाहरणार्थ पहा, आत्ताच वाक्य घेतो. आय कॅन अराईव्ह अँड एसे. हे पहा, तुम्ही कॅन ऐवजी मस्त घ्या, कॅन ऐवजी सॅन घ्या, कॅन ऐवजी वूड घ्या, कॅन ऐवजी शूड घ्या, कॅन ऐवजी युजड टू घ्या, काही फरक पडत नाही. फक्त त्याच्यातला जो संदेश आहे तो संदेश वेगळा राहतो. म्हणजे जर कॅन घेतलं तर पॉसिबिलिटी राहते, त्याच्यानंतर जर समजा विल घेतलं तर ते प्रॉमिस होऊन जातं, त्याच्यानंतर आपण समजा मस्ट घेतलं तर किंवा माईट घेतलं तर प्रोबॅबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी वाढते. असं आहे. तर या ठिकाणी पहा, आपण हे कॅन घेतलंय फॉर एक्झाम्पल म्हणून, आणि याचं आपल्याला पॅशवेस मध्ये करायचं. आता आय कॅन राईट एन एसे म्हणजे मी एक निबंध लिहू शकतो. याचं पॅशवाईज करताना आपल्याला काय करायचंय की हा जो टेन्स आहे, हा टेन्स कोणता आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही. आपण सहजासहजी सांगू शकत नाही. आपल्याला कॅन वर्तमान काळामध्ये दिसतं, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही टेन्सेस आहेत. या 12च्या व्यतिरिक्त सुद्धा कंडिशनल टेन्सेस म्हणतात त्यांना. ते कंडिशनल टेन्सेस आपण कदाचित पहिल्यांदा ऐकत असतो, त्याचा विचार करावा लागेल आपल्याला. आपण इतकं डीप जाऊ शकणार नाही आज, परंतु एवढ्या एका वाक्यावरून तुम्हाला मॉडेलचं पॅशवाईज मध्ये कसं रूपांतर करायचं ते समजून सांग. आय कॅन राईट अन एसे, आय कॅन राईट अन एसे याच्यामध्ये वर्ब कोणता आलेला आहे? कॅन राईट. आपल्याला पॅसिव्ह करायचं म्हणजे काय करायचंय की टू बीचं एक रूप घ्यायचंय, त्यापर्यंत पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आणि आपलं वाक्य कम्प्लीट करायचं. या ठिकाणी जे मॉडेल आलेलं आहे तेच मॉडेल घ्यायचं, मॉडेल चेंज करायचं नाही. कॅन आलेलं असेल तर कॅन, मे आलेला असेल तर मे, विल आलेला असेल तर विल. आता चालचं विल काय केलं त्या ठिकाणी आपण करताला जर समजा करता सब्जेक्ट जर आय असेल तरच चाल घेतो, म्हणून आपण त्या मध्ये वाक्यामध्ये काय केलं? चालचं विल केलं. तर या ठिकाणी पहा, कॅन, कॅन आपण दिलेलं मॉडेल घेतलं, त्याच्यानंतर ते आपण आपल्याला टू बीचं मूळ रूप टाकायचं, प्लस टू बीचं मूळ रूप
आणि आता ह्या रूपाच्या नंतर लगेच पास्ट पार्टिसिपल टाकायचं. राईटचं रिटर्न. आता आपला विषय संपलेला आहे. पॅसिव्ह मध्ये वाक्य आपलं तयार झालेलं आहे. आपल्याला फक्त स्टेप बाय स्टेप लिहायचे. अगोदर हे जे ऑब्जेक्ट आहे ना, हे या ठिकाणी पॅसिव्हचा सब्जेक्ट बनवायचं, म्हणजे एन एसे. त्याच्यानंतर कॅन बी रिटर्न. त्याच्यानंतर हे वाक्य माझ्या माहितीप्रमाणे किंवा ग्रॅमॅटिकली हे एकदम करेक्ट झालेलं आहे. परंतु आपल्याला काय करायचं, हा सब्जेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचा. त्याच्यासाठी बाय हे प्रिपोजिशन वापरायचं आणि आय या सर्वनामाची द्वितीय म्हणजे सेकंड पर्सन प्रोनाउन वापरायचं. सेकंड पर्सन प्रोनाउन काय आहे, द्वितीय त्याचे काय आहे, मी. एन एसे कॅन बी रिटन बाय मी. आता तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी तुम्ही हे कॅन बदलू शकतात. मी कॅन पुसून टाकले. समजा आपण या ठिकाणी मस्त घेऊ, मस्त. आय मस्ट राईट एन एसे मस्ट बी. तुमच्या लक्षात आलेलं असेल. जर मॉडेल आलं ना, तर मॉडेल आल्याच्या नंतर फक्त टू बीचं रूप टाकायचं. तेच मॉडेल घ्यायचं, टू बीचं रूप टाकायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं, जे आपलं मेन व्हर्ब आहे त्याचं तिसरं रूप. नेहमीप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप वाक्य परिपूर्ण करायचं. आता शेवटचा एक टॉपिक राहिलेला आहे, एका सेकंदाचा आहे, तो त्या एकदा समजून सांगतो. इथं याचा फॉर्म्युला शॉर्ट मध्ये लिहून देतो. मॉडेल आलेलं असलं तर काय करायचं बा. जर मॉडेल आलेलं असलं तर दिलेलं मॉडेल वापरायचं. जे आलंय ते वाक्यामध्ये प्लस बीचं मूळ रूप घ्यायचं, प्लस पास्ट पार्टिसिपल घ्यायचं. हे मॉडेल किती आहे तुम्हाला मी आता समजून सांगितलेलं आहे. हे मॉडेल आहेत एकूण 13. आता अशा पद्धतीने फक्त शेवटचा एक प्रकार राहिलेला आहे त्याशिवाय करण्याचा, तर तो आहे पा. उदाहरणार्थ समजा तुम्हाला असं सांगितलं, गो, एवढंच वाक्य दिलं आणि तुम्हाला सांगितलं चेंज द व्हाईस. मग करणार काय, याच्यासाठी खूप सोपं आहे. पण हे काय होतं, कदाचित स्कॉलरशिपला एक विद्यार्थी अपरिचित असतात, एखादा शिक्षक तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये हे वाक्य टाकू शकतो. याच्यासाठी काय करायचं, जर समजा वाक्य फक्त सिंगल व्हर्ब असेल, म्हणजे त्याला ऑब्जेक्ट वगैरे काही नसेल, तर त्यावेळेस आपण काय करायचं, त्यावेळेस याला लिहायचं. जर याला ऑब्जेक्ट नसेल तर याला लिहायचं, यू आर रिक्वेस्टेड टू गो. काय लिहायचं, यू आर रिक्वेस्टेड टू गो. जर समजा विदाउट ऑब्जेक्ट व्हर्ब आलेला असेल, म्हणजे आपल्याला कमांड असेल, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल आणि त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये जर ऑब्जेक्ट नसेल तर. आता ऑब्जेक्ट असेल तर काय, उदाहरणार्थ पहा, राईट एन एसे. हे अन्यार्थी वाक्याचं काय करायचं, आपल्याला वाईस करायचं. अशा वेळेस काय करायचं, आपल्याला हे जे वाक्य आहे ना, हे लेट नाही करायचं. आणि ह्या प्रकारचं वाक्य परीक्षेला येण्याची चालूवरची शक्यता आहे. मग सुरुवातीला पॅसिव्ह व्हाईस करताना काय करायचं, लेट घ्यायचं. नंतर हे ऑब्जेक्ट घ्यायचं, लेट एन एसे. त्याच्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे बी हे रूप घ्यायचं क्रियापदाचं, कोणतं, टू बीचं, आणि रिटर्न. अशा पद्धतीने आपण काय शिकलेलो आहोत आज, 8 टेन्सेसचे व्हाईस, 13 मॉडेलचे व्हाईस. त्याच्यानंतर
जर आज्ञार्थी वाक्य असेल तर आज्ञार्थी वाक्याचे दोन प्रकारचे व्हॉइस, जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी व्हॉइस आज अभ्यासलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं व्हॉइस का अभ्यासायचं, तर याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी करतो. हे तुम्ही परत एकदा पहा, नोट डाऊन घ्या, करून केलेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. हा, एकच मिनिट. किती वेळ जायला संपला. हा, काय अडचणी असल्या तर विचारा फक्त. हॅलो हॅलो, हा आवाज येतो. हॅलो, अडचण आहे का? नाही आहे. बर, समजलंय का? नाही. हो. समजलंय. समजलं का नाही समजलं? समजलं. अरे नेहमीपेक्षा सोपं वाटलं का अवघड वाटलं? सोपं वाटलं. नाही. धन्यवाद. चालेल चालेल, ओके.